झाडे लावावीत, जगवावीत असे अनेकांना वाटते, पण कोणती झाडे लावायची, कुठे लावायची, त्यांची काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे, ती जगवण्यासाठी किमान किती वर्षे रोपांकडे लक्ष द्यावे लागेल, वर्षभर त्याची काळजी कोणी घ्यायची, एक झाड लावून जगविण्यासाठी किती पैसे लागतात, ते पैसे कसे उभारायचे, या प्रश्नांची उत्तरे अनेकांना माहीत नाहीत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणाऱ्या व्यक्तीही त्यांना माहीत नसतात. विष्णुगुप्त प्रकल्पात या साऱ्यावर विचार चालू असतो. या संबंधातील सर्व महत्त्वाचा तपशील तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोचायला हवा. वृक्षवेली लावण्या जपण्याच्या कामाशी त्यांचा नेमका संबंध काय आहे, यापासून त्यांना काय मिळणार आहे, हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवे. वृक्षविनाशाचा सर्वात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे, पण तरुणांना याचे पुरेसे भान नाही. यासाठी शिक्षणात जे पुस्तकी धडे दिले जातात त्यामधून फक्त मार्क्स मिळतात, पण यापासून जे काही शिकायला हवे ते शिकणाऱ्यांपर्यंत पोचत नाही. वयस्कर माणसांना याचे आकलन असले तरी डोंगर उतारावर जाऊन झाडे लावण्याचे शारीरिक बळ त्यांच्याकडे नाही. या दोन वयोगटाच्या माणसांना या कामात एकत्र आणणे म्हणजे दात आणि चणे एकत्र आणण्यासारखे आहे, हे जमायला हवे. छोट्या मोठ्या शहरातून राहणारी तरुणाई आणि सिनियर सिटिझन्स यांच्यामध्ये सतत संवाद व्हायला हवा. हे नेमके कसे करता येईल याची उत्तरे साऱ्यांना हवी आहेत. या संबंधित काही कल्पनांवर प्रकल्पात विचार झाला आहे. बिघडत चाललेल्या चित्रात बदल घडवण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रकल्पाने केला आहे. शोधलेली उत्तरे अचूक आहेत का हे तपासणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरड्या चर्चा करून भाषणे देऊन या कामाला गती येणार नाही. मुलांनी नेमकी काय कृती करायला हवी याची लाईन ऑफ ॲक्शन मुलांना द्यावी लागेल. मुलांनी ती पाळावी यासाठी त्यांना प्रेरित करावे लागेल. मुले ती पाळत आहेत वा नाही हे पाहावे लागेल. या संदर्भात मुलांचे काही प्रश्न समस्या असतील तर त्या सोडवाव्या लागतील. या कामासाठी तरुणाईला प्रेरित करण्याचे काम परत परत करावे लागेल. यासाठी स्ट्रक्चर्ड लेसन्स तयार ठेवावे लागतील. या कामाची व्याप्ती बरीच मोठी असणार आहे. वृक्षजागृत समाज निर्मितीचे काम अनेकांनी एका दिलाने करावे लागेल. हे काम निरंतर सुरू राहावे यासाठी समूह मनाची निर्मिती गरजेची आहे. कलेक्टिव्ह माइंड निर्मितीच्या संदर्भात आपल्याला वेगळे असे काही सुचत असेल तर ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. Thank you.